नमस्कार, स्वप्नाज किचनमध्ये आज आपण कढीपत्त्याची चटणी करणार आहे। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं, 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचेत आपल्याला तेलावर छान। खमंग असे शेंगदाणे भाजून झाले ते काढून घ्यायचे। त्यानंतर आता अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे, ती खमंग भाजून घ्यायची तेलावर। गुलाबी रंग येईपर्यंत छान परतायची आहे डाळ। मस्त रंग आलेला आहे, खमंग दिसते डाळ। डाळ काढून घेतली। आता त्यामध्ये अर्धी वाटी फुटाणे किंवा फुटाण्याची डाळ काही घेऊ शकता, ते परतून घ्यायचं। खमंग वास येईपर्यंत छान परतून घेतलेलं आहे। आता आपण 1 वाटी खोबरं घ्यायचंय, सुकं किसलेलं खोबरं आहे, ते खमंग परतून घ्यायचंय। छान कुरकुरीत होतं खोबरं। आता पुन्हा त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचंय, त्यावर जिरे आणि लसूण घालायचं। लसूण आणि जिऱ्याचा खमंग वास येतो। मस्त परतून झालेलं आहे, काढून घ्यायचं बाउलमध्ये। आता आहे त्याच तेलावर 1 बाउल कढीपत्ता आपण घेतलेला आहे, स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे। कढीपत्त्याची पानं कुरकुरीत होईपर्यंत छान आपण कढीपत्ता परतून घ्यायचा। सगळं जिन्नस एकत्र करून थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे। त्यामध्ये आवडीनुसार चिंच गूळ घालायचा, तिखट मीठ घालायचं। सगळं मिश्रण छान वाटून घ्यायचे मिक्सरवर। आपली आंबट गोड तिखट कढीपत्त्याची चटणी एकदम तयार आहे। अतिशय उपयुक्त अशी ही कढीपत्त्याची चटणी तुम्ही गरम गरम पोळी सोबत, भाकरी सोबत किंवा गरम गरम वाफाळलेल्या भातासोबत तुपाबरोबर एन्जॉय करू शकता। कढीपत्त्याचं महत्त्व तर सगळ्यांना माहितीच आहे, केसांच्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे कढीपत्ता। तर अशी ही चटणी केल्याने तो आपसुकच खाल्ला जातो। तर अशी ही खमंग कढीपत्त्याची चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल।